ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार मंडळी, आपण 8व्या अध्यायामध्ये आहोत, 11व्या श्लोकामध्ये. पण आता आधी आपण अनुप्रिता हो वाचू समरी. गेल्या आठवड्यात आपण 8व्या अध्यायातील श्लोक 4 ते 10 आणि त्या विषयाच्या ज्ञानेश्वरीतील ओव्या 30 ते 99 यांचा अभ्यास केला. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात, माणसाच्या मृत्यू समयी ज्याला ज्या गोष्टीचे स्मरण होईल त्या अनुषंगाने त्याला मृत्यूनंतर गती प्राप्त होईल. मनुष्याला माहित नसते की त्याचा मृत्यू कधी होणार आहे, म्हणूनच सतत नामस्मरण करणे महत्वाचे आहे. अशी सवय असणाऱ्या माणसाला अंतिम क्षणी देवाचेच स्मरण होईल आणि त्यामुळे मोक्ष प्राप्ती होईल, असे भगवान अर्जुनाला सांगतात. ज्ञानेश्वर माऊली हे समजावून सांगताना जीवनमुक्ताची लक्षणेही विविध उदाहरणे देऊन समजावून सांगतात. पंचमहाभूतांनी बनलेले आपले शरीर जेव्हा त्याग करायची वेळ येते तेव्हा त्या जीवनमुक्ताला त्याचे काही सुखदुःख नसते. एखाद्या जखमीवरची खपली जितक्या सहजतेने पडून जावी तितक्या सहजतेने नामस्मरणात रत राहून ते शरीराचा त्याग करून ईश्वराशी एकरूप होतात. मला आवडलेले आणखी एक उदाहरण म्हणजे पाण्याने भरलेला घट जर पाण्याच्या प्रवाहात असताना फुटला तर त्यातील आतले व बाहेरचे पाणी वेगवेगळे ओळखू येते काय? या आणि अशा सोप्या उदाहरणांमधून माऊली आपल्याला अतिशय गहन असा हा विषय अगदी छान समजावून सांगतात. यानंतर निलिमाताईंनी स्मरण भाव या शब्दाचा अर्थ आपल्याला उलगडून सांगितला. म्हणजे मरताना ज्याची स्मरण होईल असा शब्दशः अर्थ न घेता आपल्या आयुष्यात आपण रज आणि तमगुण कमी करून सात्विक गुण वाढवायचा प्रयत्न करत राहायचं आणि जन्मभर मनात चांगले विचार ठेवायचे. हाच तो स्मरण भाव. आणि जर आपल्या मनात जर आयुष्यभर चांगले विचार असतील तर आपल्याला ही सद्गती नक्कीच प्राप्त होईल. यानंतरच्या श्लोकांमध्ये निर्गुण उपासकाचे वर्णन केले आहे आणि ते मला वाटतं पुढे 12व्या श्लोकापासून ते जास्त पुढे त्याच्यावरती विवेचन आहे. तर ते मी एवढंच इथे असंच थांबते, कारण मला हे इतकं कळलंय. ते निर्गुण उपासकाचं मला अजून पुढच्या श्लोकांमध्ये मला वाटतं समजायला लागणार आहे. ठीक आहे, छान. ओके, कारण आता ते पुन्हा आपण रिपीट करणार आहोत. तर ओके, 11वा श्लोक वाचायचे. निलिमाताई, मागच्या याच्यावर एक छोटा प्रश्न विचारू. हो. की म्हणजे अर्जुनला थोडीच मरायला घाबरला होता, म्हणजे त्यांना दुसऱ्याला मारायला तो झगझवत नव्हता ना. मग हे कृष्णाने का बरं सांगितलं की तू असा विचार कर, मग तू देवाचा विचार केलास तो दैवत्व होईल. आणि
त्यांनी म्हणजे प्रश्न त्याचा विचारला होता की प्रणय काल काय होतं. त्याचे ते 7 प्रश्न आहेत, त्यातला एक प्रश्न होता प्रणय काले काय होतं रे. तर म्हणून अच्छा मग त्यांनी तर सांगितलं. हा, बरं 7व्या अध्यायाच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये त्यांनी 7 प्रश्न विचारले होते. तर त्याच्यातलं ते सगळे सांगितले त्यांनी, आदियज्ञ आणि आदिभूत सगळं ते सांगितलं. आणि मग प्रणय काळाच्या वरती त्यांनी खूप सांगितलं, म्हणजे बहुतेक सगळा चॅप्टरच त्याच्यावरती त्यांनी घेतलाय. ठीक आहे अर्जुन कळलं. सुद्धा तुझ्यासारखा खूप चिकित्सक आणि क्युरियस होता. आणि तो टाइमपास करतोय, कारण की त्याला ते युद्ध नाही करायचं. ते पण माझ्यासारखं. ओके, 11वा सुरू करू. यदक्षरो वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. जे अविनाशी आहे असे वेदवेत्ते सांगतात. संसाराच्या इच्छेपासून परामुख झालेले विरक्त ज्यामध्ये प्रवेश करतात व जे जाणण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य आचरण करतात ते ब्रह्म नामक पद मी तुला संक्षेपाने सांगतो. जे ज्ञान संपूर्ण ज्ञानाचा शेवट आहे, त्या ज्ञानाची जे केवळ खाणच आहेत, त्या ब्रह्मज्ञानांच्या बुद्धीने ज्यास ब्रह्मस्वरूपास अविनाशी असे म्हणतात. प्रचंड वाऱ्यानेही जे नाहीसे होत नाही ते खरोखर आकाशच होय. नाहीतर ते जर ढग असते तर ते प्रचंड वाऱ्यापुढे कसे टिकते. त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले आणि विषय झाल्यामुळेच त्याच्याकडून जे मोजले गेले ते क्षर होय. नंतर वृत्तीज्ञानाला जे विषय होत नाही तर उलट वृत्तीज्ञानच जेथे ज्ञान लय पावते त्याला सहजच अक्षर असे म्हटले. म्हणून वेद जाणणारे पुरुष ज्याला अक्षर असे म्हणतात आणि जे परमात्म स्वरूप प्रकृती पलीकडचे आहे आणि जे विषयांचा विषवत त्याग करून व सर्वेंद्रियांना शुद्ध करून देहरूप झाडाच्या खाली बसलेले आहेत. याप्रमाणे जे विरक्त पुरुष आहेत ते ज्याची परब्रह्माची नेहमी वाट पाहत असतात आणि जे परब्रह्म निष्काम पुरुषांना अखंड अत्यंत प्रिय आहे, ज्याच्या प्रेमाने ते ब्रह्मचर्यासारख्या कठीण गोष्टी जुमानीत नाहीत आणि इंद्रियांवर कठोर होऊन त्यांना दीन करतात, असे जे ठिकाण ब्रह्मस्वरूप जे मिळावयास कठीण व जाणण्यास कठीण व ज्याच्या अलीकडच्या काठाशीच वेद गटांगळ्या खात राहिले आहेत, वेदासही जे अगम्य आहे ते परब्रह्म जे पुरुष याप्रमाणे देह ठेवतात ते होतात. तर आता अर्जुना, इथे थांब थोडस, कारण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. याच्यामध्ये ब्रह्माला अक्षर जे म्हटले आहे, ब्रह्माक्षर, तर ते अक्षर म्हणजे काय ते त्यांनी एक्सप्लेन केलंय. तर वेदामध्ये खूप इंटरेस्टिंग कल्पना आहेत. वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती या संकल्पना माऊलींनी इथे घेतलेल्या आहेत. तर आपल्याला एखाद्या पदार्थाचं ज्ञान कसं होतं, तर समजा मी काही पाहतो, आपण जे काही पाहतो, समजा मी आंबा पाहिला, पहिल्यांदा जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या मनात त्याचं एक इम्प्रिंट तयार होतं आणि त्याला वृत्ती व्याप्ती म्हणतात, असं आपल्या वेदामध्ये सांगितलं की काही तुम्ही पहिल्यांदा पाहता तेव्हा त्याची इमेज आपल्या मनात आपल्या बुद्धीत होते आणि त्याला वृत्ती व्याप्ती म्हणायचं. आणि आपण पुन्हा ती वस्तू जेव्हा पुन्हा पाहतो तेव्हा चैतन्याच्या प्रकाशात बुद्धी त्या वस्तूचं चित्र तयार करते आणि आपल्या जे काही इम्प्रिंट होतं त्याच्याशी ते ताडून पाहते. आणि मग ते जेव्हा ताडून पाहतं आणि मॅच मिळाला तर मग आपलं मन म्हणतं अरे हो, हा तर आंबाच आहे, किंवा जे काय पाहिलं आहे ते वृत्तीज्ञान पुढे मांडलं जातं की म्हणजे हा आंबा आहे किंवा नाही. तर अशा प्रकारे आपलं 2 स्टेप्स असतं.
आणि जे काय आपण ठरवतो त्याला संकल्प विकल्प म्हणतात. पण एका वेळी हे फक्त एका वृत्तीसाठीच होतं. ते म्हणतात की आय डोंट नो न्यूरोलॉजिकली ते खरं आहे की नाही, पण आपल्या वेदामध्ये असं म्हणतात की आपल्या ज्या इमेजेस आहेत डोक्यामध्ये, ज्या आता आपण जे म्हणतोय की वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती, तर हे वृत्तीव्याप्ती असतात डोक्यामध्ये आणि फलव्याप्ती जेव्हा होतात त्या एका वेळी एकच होतं. म्हणजे आता समजा माझ्या डोक्यात विचार आहे की मी कम्प्युटर पाहते, तर कम्प्युटर आहे की नाही हे एका फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड मध्ये होईल. मग समजा माझ्या पुढे कप आहे, तर कप आहे की नाही हे दुसऱ्या सेकंदाला होईल. म्हणजे लिनियर आहे हे सगळं, वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती. तर बेसिकली आपल्याला वृत्तीचं ज्ञान होण्यासाठी अम, ही जी सॉरी हे जे आहे वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती हे व्हायला पाहिजे. अ, तर ते म्हणतात की जेव्हा आपल्याला समजा आता मी मगाशी म्हटलं तसं कम्प्युटर पाहिला, तर ते कम्प्युटर पाहिल्यानंतर ती जी फलव्याप्ती होती ती जाते आणि मग दुसरं चित्र आलं. दुसरं चित्र कशाचं होतं की माझ्या कपाचं होतं. तर तो कपास किंवा इव्हन आवाज, चवी, हे सगळे जे प्रोसेस होतात विषय, ते सगळे प्रोसेस होऊन आपल्या इंद्रियांना जे काय कळतं, ज्याची प्रोसेस होते ते सगळं नाशवंत आहे आणि म्हणून त्याला क्षर म्हटलंय. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की ते वेअर इट इज गोइंग, की अक्षर काय आहे, फक्त ब्रह्म आहे. कारण ब्रह्माचं ज्ञान कसं होतं, तर तिथे वृत्ती नाहीये. कारण वृत्ती होण्यासाठी एकदा आपल्याला दिसायला पाहिजे, पुन्हा दिसायला पाहिजे, राईट. पण ब्रह्माला कसं निराकार आहे ते, तर त्याला काहीच गुण नाही. त्याच्यामुळे त्याचं इम्प्रिंट आपल्या डोक्यामध्ये होईल असं त्याच्यामध्ये काहीच नाहीये. आणि म्हणून नामदेव महाराजांनी त्याला जेव्हा हे होतं की आपल्याला ब्रह्माचं ज्ञान होतं, तेव्हा त्याला त्यांनी वृत्तीची निवृत्ती म्हटलंय. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये ही जी काही प्रोसेस असते कुठलीही काही गोष्ट समजण्याची, एकदा प्रिंट व्हायचं आणि मग पुन्हा त्याच्याशी काढून बघायचं, तर हे सगळं ब्रह्माच्या बाबतीत होत नाही. आणि कारण काय की कारण त्याला काही गुण नाही आहेत. काय इमेज आपल्या डोक्यापुढे येणार, डोळ्यापुढे येणार किंवा आपल्या डोक्यात येणार पृथ्वी व्याप्तीसाठी, त्याला काहीच गुण नाही आहेत. तर जेव्हा आपला अहंकार गेला असतो तेव्हा मन आणि बुद्धी यांचं पण काम नसतं. म्हणून आपल्या शरीरामध्ये जे काय शुद्ध चैतन्य आहे, त्या शुद्ध चैतन्याच्या प्रकाशात एक जो काय त्यांना साक्षात्कार होतो तो होत असतो. म्हणून त्यांनी म्हटलंय की तिथे वृत्ती ज्ञानच लय पावतं. म्हणजे या सगळ्या प्रोसेस मधून ब्रह्माचं जेव्हा होतं तेव्हा ते होत नाही. ते एकदम त्यांना चैतन्याच्याच ठिकाणी जाऊन ते त्यांना ज्ञान होतं आणि त्याच्यातच त्यांना साक्षात्कार होतो. आणि तो साक्षात्कार म्हणजेच आत्मज्ञान. आणि तेव्हा आपला आत्मा आणि ब्रह्म एक झालेले असतात. तर तिथपर्यंत योगी कसे पोचतात या योगमार्गाचं वर्णन पुढच्या 12व्या आणि 13व्या श्लोकामध्ये आहे. तर म्हणून मग आणि कारण बाकीच्या सगळ्याला त्यांनी क्षर म्हटलंय की ज्याच्या वृत्ती तयार होतात त्याला, आणि ज्याची वृत्ती तयार होत नाही त्याला अक्षर म्हटलं, असं त्यांनी इथे एक्सप्लेन केलं. म्हणजे अमेझिंग की हे सगळं ज्ञानेश्वर माऊलींनी किती छोट्या म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितलंय की आकाश आणि ढगाची उपमा घेऊन त्यांनी ते आपल्याला एक्सप्लेन केलंय की शेवटी फक्त आकाशच असतं रे. ढग तर इट्स अन इमॅजिनेशन. आता तुम्हाला आकाशाची समजा हे करायची असेल, वृत्ती करायची असेल आपल्या डोक्यामध्ये, तर असं होत नाही ना की आकाश म्हणजे नक्की काय हे आपल्याला कळत नाही. तर जे काय व्हॉट एव्हर इट इज वी जस्ट से आकाश, राईट. पण ते त्याच्याही पलीकडे असतं जे काय आपल्याला दिसतं त्याच्या पलीकडे. तर तसंच ब्रह्म हे सगळ्याच्या पलीकडचं अक्षर आहे. ओके, आय ट्राईड. खूप खूपच कठीण छान कॉन्सेप्ट आहे. सांगितलं. हम्म. फार छान सांगितलं. हा, कळलं. तिचा कॉन्सेप्ट खूप अवघड आहे, पण मला म्हणजे
इतकं आश्चर्य वाटलं की इतक्या ह्याच्यापूर्वी आपल्या ऋषींनी हे सगळं आपण कसं प्रोसेस करतो डोक्यामध्ये याची एक कल्पना तरी करून ठेवली आहे की असं असं आपण डोक्यामध्ये प्रोसेस करतो. वाचू पुढे. हम्म. ते परब्रह्म जे पुरुष याप्रमाणे देह ठेवतात ते होतात. तर अर्जुना हाच प्रकार तुला आणखी एक वेळ सांगतो. त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, महाराज मी हेच विचारण्याच्या बेतात होतो, इतक्यात तुम्ही सहजच कृपा केली. तर महाराज आता सांगावे, परंतु जे सांगाल ते अतिशय सोपे करून सांगा. त्या प्रसंगी त्रैलोक्याचे प्रकाशन करणारे श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही तुझे मनोगत ओळखीत नाही काय, तुला ते थोडक्यात सांगतो, ऐक. तरी या मनाला बाहेर येण्याची जी सवय आहे ती सहज नाहीशी करून ते हृदयाच्या डोहात बुडेल तसे करावे. सकळा जाणणे या जे लाणी, तिये जाणीवेची जे खाणी, तया ज्ञानियांची आयणी, जयांते अक्षर म्हणीपे. चंडवाते ही नमोडे, ते गगनची की फुडे, वाचुनी जरी होईल मेहुडे, तरी उरेल कैचे. तेवी जाणणे या जे आकळीले, ते जाणवले पणेंची उमाणले, मग नेणवेची तयांते म्हणीतले, अक्षर सहजे. म्हणून वेद विद नर, म्हणती जया ते अक्षर, जे प्रकृतीसी परमात्म रूप. आणि विषयांचे विष उलंडूनी, जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी, आहाती देहाची बैसोनी झाडातळी. ते या परिविरक्त, जयाची निरंतर वाट पाहात, निष्कामासी अभिप्रेत सर्वदा जे. जयाची आवडी, नगणिती ब्रह्मचर्याची साकडी, निष्ठुर होऊनी बापुडी, इंद्रिये करीती. ऐसे जे पद दुर्लभाणी अगाध, जयाची थडियेचे वेद, चुबुकळीले ठेले. ते पुरुष होती, जे या परिलया जाती. तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो. तेथे अर्जुने म्हणितले स्वामी, हेची म्हणावया होतो पामी. तव सहजे कृपा केली तुम्ही, तरी बोली जो काजी. परी बोलावे ते अतिसोहोपे, तेथे म्हणितले त्रिभुवन दीपे. तुझ काय नेणो संक्षेपे सांगेन ऐक. तरी मना या बाहेरीलीकडे, यावयाची साविया सवे मोडे. हे हृदयाची डोही बुडे, तैसे कीजे. सर्वद्वाराणि संयम्य, मनोहृदि निरुध्य च, मूर्ध्नाधायात्मनः प्राणम अस्थितो योगधारणाम्. सर्व इंद्रियांचे नियमन करून, हृदयाच्या ठिकाणी मनाचा निरोध करून आणि आपला प्राणवायू मस्तकामध्ये ठेवून योगाचरणामध्ये स्थित होऊन, परंतु जर सर्वेंद्रियांच्या द्वारात नेहमी निग्रहाची कवाडे लावली तरच हे घडेल. मग ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला मनुष्य घर सोडित नाही, त्याप्रमाणे मग स्वभावताच कोंडलेले मन अंतःकरणात स्वस्थ राहील. अर्जुना, तसे चित्त स्थिर झाले असता मग प्राणवायूचा ओंकार करून प्राणाने ओंकाराचे चिंतन केले असता प्राण प्रणवरूप होतो. त्यास मग सुषुम्ना नाडीच्या मार्गात मूर्ध्नी आकाशापर्यंत आणावा. तेथे मूर्ध्नी आकाशात प्राणवायूचा लय होईल न होईल अशा अर्धवट स्थितीत धारणेच्या जोरावर धरून ठेवावा. जेथपर्यंत आकार, उकार व मकार या 3 मात्रा अर्धमात्रारूप ओंकार बिंदू मध्ये नाहीशा झाल्या नाहीत, तोपर्यंत तो प्राणवायू मूर्ध्नी आकाशात निश्चल करावा.
मग अर्धबिंबात मात्रात्रयाचे ऐक्य झाले असता ओंकार अर्धमात्रेमध्ये जसा शोभतो लयास पावतो तसा प्राण मूर्ध्नी आकाशात शोभतो लयास पावतो. तर हे सगळं योग्यासाठी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की आधी इंद्रियांना कंट्रोल करायचंय आणि नंतर ते ओंकार ज्या प्रकारे म्हणतात, आपण म्हटलं की मूर्ध्नी आकाश म्हणजे इथे असतं, तर इथपर्यंत तो त्यांचा ओंकार जातो आणि मग असं म्हणतात की ते की काय प्रोसेस त्यांनी सांगितली की सगळं लयाला जातं आणि ओंकार म्हणजे प्राण सुद्धा तुमचा तिथे येतो. तर हे सगळं समाधी अवस्थेचं वर्णन आहे आणि ओंकाराची जी उपासना आहे त्याच्यातलं हे योगी कसं करतात ते सांगितले आपल्याला. आणि म्हणून याला आपण मगाशी अनुप्रिता म्हणली तसं हे ओंकार म्हणजे निर्गुण, राईट. हे निर्गुणाची उपासना आपण करतोय आणि त्यांना अपेक्षा काही नाही आहे, म्हणजे सकाम नाही आहे, निष्काम आहे. तर हे निष्काम निर्गुण उपासना अशी आहे. तर 13व्या मध्ये ती कंटिन्यू होते. आपण कंटिन्यू करूया. आधी तुला ओव्या वाचायची ना. परी परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती तरी सहजे मन कोंडले हृदयींची असेल उगले जैसे करचरणी मोडले परिवरून संडी तैसे चित्त राहिनिया पांडवा प्राणांचा प्रणवूची करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्नीवरी तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी तव वरी तो समीरू निराळी की जे स्थिरू मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीची विलसे. ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मनुस्मरन् यप्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत असता व माझे स्मरण करीत असता जो देहाचा त्याग करून जातो तो अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला पावतो. तेव्हा ओम हे स्मरण्याचे संपून तेथेच प्राणवायू संपतो. मग ओंकार स्मरण्याचे राहिले की जे पूर्ण परब्रह्म तेच काय ते एक राहते. म्हणून प्रणव हे एक ज्याचे नाम आहे व जे एकाक्षर ब्रह्म आहे ते माझे मुख्य स्वरूप असून त्या स्वरूपाचे स्मरण करीत असताना जो अशा स्थितीतच देहाचा त्याग करतो तो ज्या ब्रह्मप्राप्ती पलीकडे दुसरी काही एक गोष्ट साध्य करावीची नाही त्या माझ्या स्वरूपाला निश्चयाने पावतो. येथे अर्जुना कदाचित जर तुझ्या मनात असे वाटेल की अंतःकाळी हे स्मरण करावे हे खरे, परंतु मग अंतःकाळी हे स्मरण कशाने होणार? कारण इंद्रिये आपापली कर्मे करण्यास असमर्थ असल्यावर जिवंतपणाचे सुख नाहीसे होऊन आत बाहेर मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर मग त्यावेळेस योग साधनेस कोणी बसावे व इंद्रियांचा निग्रह कोणी करावा आणि कोणत्या अंतःकरणाने ओंकाराचे स्मरण करावे? तर बाबा अशा शंकेला कदाचित तू मनात जागा देशील, तर अशी शंका मनात आणू नकोस, कारण माझी जे नेहमीच सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाली मी त्यांचा सेवक होतो. तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेंची प्राणू पुरे मग प्रणवांती उरे पूर्ण घनजे म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत सांता या परित्यजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते जया पावणया परवते आणिक पावणे नाही. येथ अर्जुना जरी विपाये तुझा जीवी हन ऐसे जाये
नाहे स्मरण मग होये कायसयावरी अंती. इंद्रिया अनुघडू पडलिया जीविताचे सुख बुडालिया. आतू बाहेरी उघडलिया मृत्यू चिन्हे. ते वेळी बैसावेची कवणे मग कवण निरोधी करणे. तेथ काह्याचे अंतःकरणे प्रणव स्मरावा. तरी अगायसिया ध्वनी जणे थारा देशी हो मनी. पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय. छान सांगितलंय. ओके, पुढे जाऊया. महेश आहे आता पुढे. मी आहे ना. हा माधुरी आहे ना. येस. अनन्य चेता सततम यो मा स्मरति नित्यशः तस्याहं सुलभं पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम् अश्वाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानं संसिद्धिं परमां गताः. विसर्ग आहे तिथे महात्माना. पार्था, जो सतत अनन्य चित्त होऊन नित्य माझे स्मरण करतो त्या माझ्याशी निरंतर एकटवलेल्या योग्याला मी सुलभच आहे. ही श्रेष्ठ स्थिती प्राप्त झालेल्या महात्म्यांना मजप्रथ आल्यानंतर दुःखाचे अगर असलेला व नश्वर असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही. जे विषयांना तिलांजली देऊन प्रवृत्तीला बेडी घालून निरोधून मला अंतःकरणात साठवून माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात, परंतु मला हृदयात घालून कितीही भोग घेतला तरी त्यांचे समाधान होत नसल्यामुळे भूक व तहान इत्यादिकांचा त्यास पत्ता नसतो, तेथे डोळे इत्यादिकांची काय किंमत आहे. अशा प्रकारे जे अखंड माझ्याशी एकरूप होऊन अंतःकरणाने मला जे चिकटले ते मद्रूप होऊन माझीच भक्ती करतात. ज्या वेळेला त्यांचा देह पडण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला त्यांनी माझी आठवण करावी आणि मग जर मी त्यांच्याकडे जावे तर त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली. जर कोणी एखादा दीन अडल्यामुळे मरण समयी काकुळतीने मला देवा धावा हो धावा असे म्हणाला तर त्याच्या संकट समयी मी धावत नाही काय. आणि भक्तांची जर तीच अवस्था होत असेल तर मग भक्तीचा एवढा हव्यास तरी कशा करता करायचा. म्हणून अशा प्रकारच्या शंकेला तू महत्व देऊ नकोस. त्यांनी ज्यावेळी माझी आठवण करावी त्यावेळेला स्मरण करताच मी पावावे एवढे ओझे देखील माझ्या मनाला सहन होत नाही. तो कर्जदारपणा आपल्या ठिकाणी असलेला पाहून त्या आपल्याच कर्जाच्या फेडी करता मी भक्तांच्या देह पडण्याच्या वेळी त्यांची सेवा चाकरी करतो. देहांत समयीच्या व्याकुळतेचा संबंध कदाचित माझ्या या सुकुमार भक्ताला लागेल म्हणून त्यास मी आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो. शिवाय आणखी माझ्याविषयी त्याला असलेले स्मरण हीच कोणी प्रशस्त व थंडगार अशी सावली ती त्या पिंजऱ्यावर मी करतो. अशा तऱ्हेने आत्म्याच्या नित्यतेविषयी दृढ झालेली बुद्धी मी त्याला देतो. म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्ताला कधीच पडत नाही. माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही आयास न पडता आणतो. आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून टाकून अहंकार रूपी वरवर असणारी धूळ झाडून शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन त्या भक्ताचे मी आपल्याशी ऐक्य करतो. आणि भक्तांना तरी देहात असताना देखील विशेषतः देहतादात्म्य आत्म्याचा पत्ता नसतो. म्हणून देहत्याग करताना त्यात देहाचा वियोग असा वाटत नाही. अथवा मरणाच्या वेळेलाच मी यावे आणि नंतर त्यांना आपणाकडे न्यावे म्हणजे आपल्या स्वरूपात मिळवावे असे करावे लागत नाही, कारण ते भक्त आधीच मला सहज मिळालेले असतात. एरवी चंद्राच्या चांदण्याचा भास
जरी पाण्यात झाला तरी ते चांदणे चंद्राच्याच ठिकाणी असते. त्याप्रमाणे शरीररूपी पाण्यात जरी तो भक्त दिसला तरी तो नुसता भास मात्र आहे. वास्तविक तो माझ्या स्वरूपीच आहे. याप्रमाणे जे माझ्या ठिकाणी नित्य जडलेले असतात त्यांना मी नेहमी जवळ आहे, म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात. इथे नंतर थांबूया आपण. हा, हं. तर आता त्यांनी खूप छान सांगितलंय, म्हणजे की ही जी भक्ती आहे ही सगुण आहे, कारण की ते कृष्णाला, म्हणजे कृष्ण किंवा राम वॉट एव्हर असं त्या सगुण रूपाला ते प्रार्थना करतात भक्त. तर त्या आता हा जो पॅराग्राफ आहे 14 आणि 15 तो सगुण भक्ताच्या बाबतीत आहे. आणि त्याच्यात म्हटलं की ते सततच प्रार्थना करत असतात. म्हणजे आपण म्हटलं की तुकाराम महाराज किंवा कुठलेही संत घेतले तर ते कायमच असं करत असतात की देवाची भक्ती करत असतात. फक्त म्हणतो की त्यांच्यामध्ये आणि कोणीतरी अगदी मरायला टेकला तो म्हणतो देवा 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 मला वाचव, त्याच्यामध्ये एका मिनिटाचं करणारा आणखी हे जन्मभर करणारे यांच्यामध्ये काय फरक आहे. तर ते माऊलींनी खूप छान सांगितलंय की फरक असा आहे की हे जे सतत भक्त असतात त्यांना त्याचं देहाचं भानच नसतं, देह तादात्म्य झालेलं असतं. त्यामुळे त्यांचं जेव्हा मरण येतं तेव्हा सहजपणे त्यांचं देह निघून जात, म्हणजे देह खाली पडतो. त्यांना त्याच्यामध्ये काही त्रास होत नाही. आणि त्यांना जे मरणाची जी काय म्हणायचं त्याला, मरणाच्या ज्या वेदना असतात त्या वेदना त्यांना होत नाही, असा त्यांच्यामध्ये फरक आहे. म्हणजे जो आर्त म्हणतो आपण की नुसतंच संकट आलंय म्हणून देवाची प्रार्थना करणारा, किंवा हा जो भक्त आहे तो जन्मभर प्रार्थना करतोय, त्याच्यामध्ये माऊलीने हा फरक केलेला आहे. आणखीन ते म्हणतात की हे खूप छान सांगितलं की जरी ते चंद्राच्या चांदण्याचा भास जरी पाण्यात झाला तरी ते चांदणे चंद्राच्याच ठिकाणी असतं. तसं हे जर भक्त जरी त्या देहात असले तरी ते माझ्याशी एकरूप झालेले असतात. त्यामुळे मग त्यांचा देह पडल्यावरती त्यांना विशेष फरक पडत नाही की ते देह असून सुद्धा ते तसेच वागतात की जे एकरूप झाले परमेश्वराशी. ओके, जीवनमुक्ताचं आपण जसं म्हटलं होतं तसं की त्यांना जिवंतपणेच ते परमात्म्याशी एकरूप झालेले असतात. आणि पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या 140 ते 150 साधारण ते श्राद्धाच्या क्रियेचं वर्णन आहे. आणि श्राद्धाच्या क्रियेचं रूपक घेऊन त्यांनी ते सांगितलेलं आहे. तर ते आपण फक्त वाचू, कारण त्याच्यामध्ये मला वाटत नाही की मला काही त्याच्यात एक्सप्लेन करता येईल म्हणून. तर एवढंच लक्षात ठेवायचं की हे फक्त श्राद्धाची जी क्रिया असते तसं सगळ्याचं वर्णन आहे. ओके, गो अहेड. नंतर जे शरीर दुःखरूप वृक्षांची बाग व अध्यात्मादी 3 तापरूपी विस्तवाची शेगडी व मृत्यूरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे, जे दैन्य प्रसवणारे आहे, जे मरणाला पोचते व जे सर्व दुःखाचे पुरे भांडवल आहे, जे दुष्टबुद्धीचे उत्पत्तीस्थान व वाईट क्रियांचे फल आहे, जे केवळ मूर्तिमंत गाढ अविवेकच आहे, जे संसाराची बैठक आहे, जे विकाररूपी झाडांची बाग आहे व सर्व रोगांचे वाढलेले ताट आहे, जे मृत्यूचे खाऊन राहिलेले अन्न आहे जे मूर्तिमंत आशा आहे, जे जन्म व मृत्यूची स्वाभाविक वाहती वाट आहे, जे ब्रह्माचे भरलेले व संशयाचे ओतलेले जे भ्रमाचे भरलेले व संशयाचे ओतलेले आहे. फार काय सांगावे, जे विंचवाचे पेय आहे, जे शरीर वाघाचे वसतिस्थान आहे, जे वेश्येच्या स्नेहाप्रमाणे दिखाऊ आहे, जे विषयांचा अनुभव आणून देणारे सुपूजित यंत्रच आहे, जे राक्षसीची दिखाऊ कळकळ आहे, जे निवालेल्या विषाचा घोट आहे, जे सावाचे सोंग घेतलेल्या चोराचा मिळवलेला विश्वास आहे, जे रक्तपित्याचे आलिंगन आहे, जे हटकून मारणाऱ्या सापाचा मऊपणा आहे व जे पारध्याचे स्वाभाविक गायन आहे, जे
शत्रूचा पाहुणचार आहे, जे दुष्ट लोकांचा सन्मान आहे, हे राहू द्या. जे अनर्थाचा समुद्र आहे, जे शरीर स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे, अथवा मृगजळाच्या पाण्याने भरास आलेले रान आहे, किंवा जे शरीर म्हणजे धुराच्या कणांचे बनवलेले आकाश आहे, असे अनर्थकारक व खोटे जे शरीर ते पुरुष माझे अमर्याद स्वरूपच होऊन राहिलेले आहेत, त्यास पुन्हा प्राप्ती होत नाही. म्हणजे शरीराचं सगळं वर्णन आहे, त्यांना पुनर्जन्म नसतो एवढंच. जे विषयासी तिळांजळी देऊनी, प्रवृत्तीवरी निगड वाऊनी, माते हृदयी सुनी भोगिताती, परिभोगितया नाराणुका, भेटणे नाही क्षुधाधिका, तेथ चक्षुराधिका कवण पाडू. ऐसे निरंतर एकवटले, जे अंतकरणी मजसी लिगटले, मीची होऊनी आटले उपासिती. तया देहा वसान जै पावे, तै मीही तीही माते स्मरावे, मग म्या जरी पावावे, तरी उपासती ते कायसी. पैरंकू एक आडलेपणे, काकुळती अंती धावा गा धावा म्हणे, तरी तयाची ग्लानी धावणे, काय न घडे मज. आणि भक्ताही तेची दशा, तरी भक्तीचा सोसू कायसा, म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा. तीही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरला की पावावा, तो आभारूही जीवा साहवेची ना. ते ऋण वैपण देखोनी अंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्तांची या अनुत्यागी परिचर्या करी. देह वैकल्याचा वारा, झणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजिरा, सुये तया ते. वरी आपुलिया स्मरणाची उवाईली, हिव ऐसी करी सावली, ऐसे नित्य बुद्धी संचली, मी आणि तया ते. म्हणून देहातीचे साकडे, माझिया काहीची न पडे, मी आपुलिया ते आपुलीकडे, सुखेची आणि. वरचील देहाची गवसणी फेडुनी, आहाच अहंकाराचे रज झाडुनी, शुद्ध वासना निवडुनी, आपणापा मिळवी. आणि भक्ता तरी देही, विशेष एकवंकीचा ठाव नाही, म्हणून अभेरू करता काही, वियोगू ऐसा न वाटे. नातवरी देहातींची मिया यावे, मग आपण पया ते ज्ञावे, हेही नाही स्वभावे, जे आधीची मज मिनले. येरी शरीराची या सलिली, असते पण हेची सावली, वाचुनी चंद्रिका ते ठेली, चंद्रीच आहे. ऐसे जे नित्ययुक्त, तयासी सुलभ मी सतत, म्हणून देहांती निश्चित मीची होती. मग क्लेश तरुची वाडी, जे तापत्रयाग्नीची सगडी, जे मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे. जे दैन्याचे दुभते, जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल, जे दुर्मिताचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची, जे संसाराचे बैसणे, जे विकाराचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे. जे काळाचा खिच उशिटा, जे आशेचा अंगवठा, जन्म मरणाचा वोलिंटवटा स्वभावे, जे भुलीचे भरीव, जे विकल्पाचे वोतीव, किंबहुना पेव विंचू वांचे, जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पण्यागनेचे मैत्र,
जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, जे लावेचा कळवळा, निवालिया विशोधकाचा गळाळा, जे विश्वासू अंगवळा, संवे चोराचा, जे कोढियाचे खेव, जे काळ सर्पाचे मार्दव, जे गोरीचे स्वभाव गायन, जे वैरियाचा पाहुणेरू, जे दुर्जनाचा आदरू, हे असो जे सांगरू अनर्थाचा, जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्ररजांचे गगन ओतले आहे, ऐसे जे हे शरीर, ते न पावतीची पुढती नर, जे होऊनी ठेले अपार स्वरूप माझे. एवढ्या त्या शरीराला उपमा आहे. हो ना. मी वाचतो आता. 16वा श्लोक आहे. आब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनोऽर्जुन, मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. अर्जुना, ब्रह्मलोकासकट सर्व लोकींचे प्राणी पुनर्जन्म पावणारे आहेत. हे कुंतीपुत्रा, परंतु मजप्रत आल्यानंतर पुनर्जन्म नाही. सहजच विचार करून पाहिले तर ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यास पुन्हा पुन्हा येणारे जन्ममरणांचे फेरे चुकतच नाही. परंतु ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही अथवा जागा झाल्यानंतर माणूस स्वप्नातील महापुराने बुडत नाही, त्याप्रमाणे जे माझ्या स्वरूपी प्राप्त झाले ते पुरुष संसार बंधनात सापडत नाही. एरवी जगदाकाराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थायी पदार्थांमध्ये अग्रगण्य व स्वर्गादी लोकरूपी पर्वताचे शिखर जो सत्यलोक, ब्रह्मदेवाचा लोक, ज्या सत्यलोकरूपी गावाच्या प्रहर दिवसपर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही, तर ज्या गावाच्या एका दिवसात एकसारखी 14 इंद्रांची पंगत उठते. असं म्हणतात की ब्रह्माच्या एका दिवसामध्ये, आणि इंद्र सुद्धा तुम्हाला माहिती आहे की हे सुद्धा पद आहे, म्हणजे इंद्र असा एकच नसतो, खूप इंद्र असतात. तर तो म्हणतात की ब्रह्माच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होतात, म्हणजे 14 वेळा त्यांची पोझिशन बदलते. एकाचा इंद्राचा इंद्रपद झाला की तो पुन्हा जन्माला येतो, पुन्हा त्याची सायकल सुरू होते आणि मग दुसरा कोणीतरी इंद्र होतो. अशा प्रकारे आपल्याकडे 4 वर्षांनी प्रेसिडेंट बदलतो तसं का? हा, तसंच. होपफुली 4 वर्षांनी नाही यावेळी. एरवी ब्रह्मपणाची भेडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे, ना तरी चेलियानंतरे, न बुडीजे स्वप्नींचे नि महापुरे, तेवी माते पावले ते संसारे, लिंपतीची ना एरवी जगदाकाराचे सिरे, जे चिरस्थायी यांचे धुरे, ब्रह्मभुवन गा चवरे लोकाचळांचे, जिये गावींचा पहारू दिव्योवेरी, एका अमरेंद्रांचे आयुष्य न धरी, विळोनी पांती उठी एकसरी 14 जणांची, सहस्त्रयुग पर्यंत ब्रह्मणो विदुहा, रात्रियुग सहस्नाता ते हो रात्र विदो जना, सहस्रांता ते हो रात्र विदो जनः. एक सहस्त्र युगे 4 युगांच्या सहस्त्र चौकड्या झाली म्हणजे संपणारा असा ब्रह्मदेवाचा एक दिवस होय. आणि एक सहस्त्र युगे राहणारी ब्रह्मदेवाची
एक रात्र होय. असे जे जाणतात ते ब्रह्मदेवाचे अहोरात्र जाणणारे होत. 4 युगांच्या जेव्हा 1000 फेऱ्या होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवसच होतो. व पहा त्याचप्रमाणे 1000 चौकड्या भरल्या म्हणजे जेथील एक रात्र होते. ज्या ठिकाणचा दिवस व रात्र एवढी मोठी आहे त्या कालात जे मरत नाहीत ते भाग्यवान हा दिवस आपल्या डोळ्यांनी पाहतात. ते स्वर्गातील चिरंजीव होत. इतर देवांचे या ठिकाणी विशेष आश्चर्य काय सांगावयाचे आहे. मुख्य देवांचा राजा जो इंद्र त्याचीच दशा पहा की ते इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 होतात. परंतु ब्रह्मदेवाच्याही 8 प्रहरांना आपल्या डोळ्यांनी पाहणारे जे आहेत त्यास ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीला जाणणारे म्हणावे. जई चौकडिया सहस्त्र जाये ते ठाये ठाओ विळोची होये आणि तैसेची सहस्रे भरिये पाहे रात्री जेथ एवढे अहोरात्र जेथीचे तेणे न लोटती जे भाग्याचे देखती ते स्वर्गींचे चिरंजीव येरा सुरगणांची नवाई विशेष सांगावी येत काही मुदला इंद्राची शी दशा पाही जे दिहाचे 14 परिब्रह्मयाची याही 8 प्रहरांते आपुलिया डोळा देखते आहाती गा तयांते अहोरात्रविद मणिपे अव्यक्तादव्यक्तयः सर्वाः प्रभवन्य त्यहरागमे रात्रयागमे प्रलीयन्ते तैत्रैवाव्यक्त संगके भूतग्राम स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभव्यहत्यहरागमे. ब्रह्मदेवाच्या दिवसाला प्रारंभ झाला म्हणजे अव्यक्तापासून सर्व व्यक्त वस्तू उत्पन्न होतात. रात्रीला प्रारंभ झाला म्हणजे त्याच अव्यक्त नामक वस्तूमध्ये त्या वस्तू लीन होतात. हे अर्जुना, भूतांचा तोच हा समुदाय याप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्मून पराधीन होऊन रात्र सुरू झाली की लय पावतो आणि दिवस सुरू झाला की पुन्हा जन्मतो. त्या ब्रह्मलोकात जेव्हा दिवस उगवतो तेव्हा ज्याची मोजदाद कोठीही करता येत नाही असे लीन असलेले जग आकाराला येते. पुढे दिवसाचे 4 प्रहर संपले की हा आकार समुद्र आटतो व पुन्हा पहाटे तसाच आकार समुद्र भरावयास लागतो. शरद ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे ढग आकाशात नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋतूच्या शेवटी जसे पुन्हा उत्पन्न होतात त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसांच्या आरंभी ते भूतसृष्टीचे समुदाय 1000 चौकड्यांच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत राहतात. मग रात्रीची वेळ होते आणि विश्व अव्यक्तात लीन होते. ती ही हजार चौकड्यांची रात्र अंमळ उजाडली की पूर्वीप्रमाणे जगत उत्पन्न होऊ लागते. हे सांगाव्यास कारण काय तर ब्रह्मलोकांच्या एका दिवस रात्रीमध्ये जगाची उत्पत्ती आणि संहार होतात. ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण असे कसे आहे पहा की जो सृष्टीरूपी बीजाचे साठवण आहे तरी पण तोही पुनर्वृत्तीच्या मापाला शिग टोक झाला. हे अर्जुना, एरवी तर हा जो त्रैलोक्याचा विस्तार तो त्या ब्रह्मदेवाच्या गावचा दिवस उगवल्याबरोबर एकदम रचला जातो. मग रात्रीची वेळ प्राप्त झाली की तो त्रैलोक्याचा पसारा आपोआप लीन होतो व तो जेथून उत्पन्न झाला तेथे स्वभावता साम्याला येतो असे म्हणतात. ज्याप्रमाणे झाड बीजरूपाला येते अथवा ढग हे आकाशरूप होतात त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश होतो त्यास साम्य म्हणतात.
म्हणजे ऍक्च्युअली प्रलय काल आपण ज्याला म्हणतो ते, आणि मग पुन्हा सृष्टी निर्मिती होते. आपण दुसऱ्या अध्यायात हे पाहिलं होतं की अव्यक्तादीनी भूतानी, तो जो श्लोक होता त्याच्यामध्ये आपण हे पाहिलं होतं की जे सनातन तत्व आहे ते कधीच बदलत नाही, म्हणजे ब्रह्म कधीच बदलत नाही. पण आणि ते असं आकाराला येतं आणि निराकार होतं, तरी पण ते कायम राहतं, म्हणून त्याला अक्षर म्हणतात. आणि म्हणूनच त्याला अक्षर तेच ब्रह्म असं 22व्या श्लोकात त्यांनी म्हटलंय. पुढे मी पुढे गेलं का फार? ओके, सॉरी. तर अव्यक्तादीनी भूतानी आपण जे काय पाहिलेलं होतं की ब्रह्माचा दिवस सुरू झाला की सृष्टी निर्माण होते, रात्र सुरू झाली की प्रलय होतो आणि सगळं अव्यक्त होतं. आणि हे होतं 4.32 बिलियन वर्षांनी. आणि किती प्राणी पुन्हा प्रगट होतात, तर भगवान इथे म्हणतात स एवं भूतग्राम, म्हणजे जे काय आता जितके काही प्राणी असतील ते वेगवेगळ्या स्वरूपात का होईना, म्हणजे समजा आता मला मनुष्याचा जन्म आहे, पुढच्या वेळी कदाचित मला त्या साकेड्याचा जन्म असेल, सडेका व्हॉट एव्हर इट इज, त्याचा जन्म असेल, पण ते सगळे व्यक्त होतात वेगवेगळ्या फॉर्म मध्ये, पण तेवढेच येतात. म्हणजे जेवढे आत्ता आहेत तेवढेच पुन्हा प्रलय होऊन पुन्हा जेव्हा नवीन येतात तेव्हा ते सगळे आत्ता एवढेच येतात. आणि दुसऱ्या अध्यायात त्यांनी जे म्हटलं होतं की सगळं राजे आणि तो पुन्हा जन्माला येतील, तर त्याचा रेफरन्स इथे आहे. म्हणजे पुन्हा जन्माला येतील याचं कारण एकूण जे जीव आहेत त्यांचा काउंट तोच राहतो, कितीही प्रलय झाला तरी प्रत्येक प्रलयाच्या नंतर तेवढाच काउंट राहतो. अर्थात त्यांचा फॉर्म आकार बदलेल पण काउंट तेवढाच राहतो, असं त्यांनी सांगितलं. ओके, चल पुढे. ये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेळी गणना केही न समाये. ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व, उडती दिहाची चौपाहारी फिटे. आणि हा आकार समुद्र आटे, पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. शारदीयेची प्रवेशी, अभ्रे जिरती आकाशी. मग ग्रीष्मांती जैशी निगती पुढती. तैशी ब्रह्मदिनाची आदी, ते भूतसृष्टीची मांदी. मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे. पाठी रात्रींचा अवसरू होये, आणि विश्व अव्यक्ती लया जाये. तोही युग सहस्त्र मोटका पाहे, आणि तैसेची रचे. हे सांगावया काय उपपत्ती, जे जगाचे प्रळयो आणि संभूती. ये ब्रह्मभुवनीची होती अहोरात्रा माझी. कैसे थोरी वेचे मान पाहे पा, तो सृष्टीबीजाचा साठोपा. परी पुनरावृत्तीच्या मापा शिगजाहला. एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, ये गावींचा गा पसारा. तो हा दिनोदयी एकसरा मांडत असे. पाठी रात्रींचा समोपावे, आणि अपैसाची साठवे. म्हणिये जेथेची तेथ स्वभावे, साम्यसी ये. जैसे वृक्षपण बीजासी आले, की मेघ हे गगन जाहले. तैसे अनेकत्व जेथ सामावले, ते साम्य म्हणिते. रचनेताई म्हणणार आहेत वाचू? का? हो. नीलिमा, मला हे करते का श्लोकाला? मला खोकला येत होता म्हणून मी म्यूट वर गेले. 20 आहे परस्त. परस्तस्तमास्तु भावोन्य. परस्तस्तमासु भावोन्य. भावोन्य अव्यक्तो व्यक्ता सनातनः. व्यक्तो व्यक्ता व्यक्तः सनातनः. व्यक्तो व्यक्ता सनातनः. यस्य सर्वेषु भूतेषु, यस्य सर्वेषु भूतेषु नश्यस्यु न विनश्यति.
नश्यत्सु न विनश्यति. पण या वर सांगितलेल्या अव्यक्ता पलीकडचे दुसरे हे सनातन अव्यक्त तत्व आहे. ते सर्व भूते नाहीशी झाली तरीही नाहीसे होत नाही. तेथे त्या साम्यावस्थेत सम एकसारखे एक, विषम एकाहून एक भिन्न हे काही दिसत नाही. म्हणून त्या साम्यावस्थेत भूते असे म्हणता येत नाही. ते कसे तर ज्याप्रमाणे दूध जे दही झाल्यावर त्याचे दूध हे नाव व पातळपणाचे स्वरूपही जातात, त्याप्रमाणे आकार नाहीसा झाल्यास बरोबर जगाचा जगपणा नाश पावतो. पण जग जेथून झाले ते अव्यक्त असेच्या तसेच असते, जसेच्या तसेच असते. त्यावेळी त्या साम्यावस्थेत सहज अव्यक्त असे म्हणतात आणि आकाराला आले म्हणजे त्या व्यक्त जग असे म्हणतात. व्यक्त आणि अव्यक्त ही दोन्ही नावे एकाच्या मुळे दुसरे अशी सापेक्ष दिलेली आहेत. विचार करून पाहिले तर स्वरूपदृष्ट्या जे दोन्ही भाव नाहीत. ज्याप्रमाणे अलंकार आठविल्यावर आठलेल्या आकाराला लगड असे म्हणतात, पुढे ज्यावेळी त्या लगडीचे निरनिराळे अलंकार होतात त्यावेळी त्या लगडीचा लगडपणा नाहीसा होतो. अलंकार व लगड या दोन्हीचे होणे जसे एका आधारभूत सोन्यावर असते, त्याप्रमाणे आकार म्हणजे जग आणि निराकार माया यांचा विचार चैतन्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे आकार आणि निराकार या दोन्ही सापेक्ष कल्पनास आधार चैतन्यच आहे. ते चैतन्य तर साकारही नाही आणि निराकारही नाही. त्यास तिन्ही कालात असणारे असंही म्हणता येत नाही व क्षणभंगूर असंही म्हणून येत नाही. ते या परस्पर सापेक्ष दोन्ही स्थितींच्या पलीकडे असून नित्यसिद्ध आहे. ज्याप्रमाणे पाठीवर लिहिलेली अक्षरे पुसून टाकली तरी त्यापासून होणारा बोध नाहीसा होत नाही, त्याप्रमाणे जे चैतन्य विश्वाच्या रूपाने बनलेले आहे, परंतु विश्व पण नाहीसे झाल्याने ते नाहीसे होत नाही. हे पहा, पाण्यावर लाटा तर उत्पन्न होतात आणि नाहीशा होतात, परंतु त्या ठिकाणी त्या लाटांना आधार आलेले पाणी सर्व काळ असते. त्याप्रमाणे या नाशिवंत प्राणी मात्रात त्यास आधारभूत असलेले जे चैतन्य ते अविनाशच असते. अथवा आटणाऱ्या अलंकारात जसे न आटणारे सोने असते, त्याप्रमाणे मर्त्य जीवांच्या आकारात जे अमर आहे जे आकाराला आले त्याला आपण ते वाक्य पूर्ण करतो. ते आकाराला आल्याने त्याचं निराकार पण जात नाही, म्हणून त्याला अक्षर असे म्हणतात. हे पुढच्या 22व्या श्लोकात आहे. पण ठीक आहे, म्हणजे दॅट्स ओनली थिंग आय वाज गोइंग टू डू. तर याच्यामध्ये फार पण हे भयंकर सुंदर गूढ आहे हा संबंध पॅरेग्राफ. काय ते हा भयंकर गूढ पॅरेग्राफ आहे संबंध. हा, तेच मी आता सांगणार होते की त्यांनी म्हटलं की हा सम विषम हा शब्द फार सुंदर वापरलाय ज्ञानेश्वर माऊलींनी, की इतके ब्रह्मामध्ये एवढे प्राणी तयार केले आहेत, तर त्याच्यामध्ये समजा मनुष्य प्राणी घेतला तर मनुष्य प्राणी कसा आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये जे काय साम्य असेल त्याच्याप्रमाणे आपण एक कॅटेगरी केली, तर ती कॅटेगरी म्हणजे सम. पण त्याच्यातला प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे, तर ते विषम. असं परमेश्वराने जग निर्माण केलं की एवढ्या सगळ्या योनी आहेत, 84 लक्ष योनी. त्या म्हणजे योनी आपण का बरं म्हणतो की ते सगळेजण एका कॅटेगरीतले आहेत, तर त्या कॅटेगरी सम आहेत. आणि पण त्याच्यातली प्रत्येक जीव जो आहे त्याचा आकार वेगळा आहे. तर सम विषम जे काय आहे त्याच्यामध्ये तसं परमेश्वराने जग निर्माण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की हे जे व्यक्त होतं, म्हणजे आता हे सगळं कशापासून निर्माण झालं आपण पाहिलं होतं की ब्रह्मापासून मायेपासून
पंचमहाभूतापासून सगळं आकाराला आलंय. पण हे जे आकाराला आलंय आणि निराकार आहे, त्याच्या सगळ्याच्या मागे ब्रह्मच आहे. आणि म्हणून त्या ब्रह्माला 172 ओवीमध्ये सहज अव्यक्त किंवा संस्कृतमध्ये त्याला साम म्हणतात. तर ते जे साम्य आहे, साम म्हणजे ते एकच आहे. व्यक्त असलं काय ना अव्यक्त असलं काय, सगळं ब्रह्मेच आहे. तर त्याला ज्ञानेश्वर माऊलींनी एक छान शब्द वापरलाय, सहज अव्यक्त. तर तो पण 172 ओवीमध्ये आहे, तो खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर ही उपमा त्यांनी जी दिली आहे अलंकाराची, ती किती छान आहे की आपण समजा दागिने घडवतोय, तर दागिने घडवताना त्या सोन्याला वेगवेगळा आकार देतो. आणि जेव्हा आपण ते हे करतो, दागिने मोडतो तेव्हा त्याचं लगड तयार होते, म्हणजे बार तयार होतो. आणि मग बाराचा पुन्हा आपण दागिने करतो. तसं या ब्रह्माचं आहे की आकाराला येतं, पुन्हा अव्यक्त होतं, पुन्हा आकाराला येतं, पुन्हा अव्यक्त येतो. तर मला ती उपमा फार आवडली. आणि आकाराला आलं की त्याला आपण जग म्हणतो, आणि निराकार असतो तेव्हा ती सगळी माया असते. पण त्या दोन्हीच्या ठिकाणी फक्त चैतन्यच आहे. म्हणजे माया सुद्धा कशी निर्माण झाली आहे? ब्रह्मापासून निर्माण झाली आहे. तर आकाराला आलं काय किंवा निराकार राहिलं काय, हे सगळं ते म्हणतात की सगळं चैतन्यच आहे. तर 175व्या ओळीमध्ये त्यांनी सांगितलंय, चैतन्य तर साकारही नाही, निराकारही नाही, त्याच्या पलीकडचं ते आहे. आणि म्हणून त्यांनी त्याला नित्यसिद्ध असा शब्द वापरलाय. तर ज्ञानेश्वर माऊलींनी याच्यामध्ये खूप छान म्हणजे एक्सप्लेन केलाय. ते सर्वेषु भूतेषु जो भाग होता, तो त्यांनी इथे खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलाय की चैतन्यामधून सगळं येतं, म्हणून त्याला नित्यसिद्ध म्हटलंय. पुन्हा सहज अव्यक्त मी जे काय म्हटलं होतं की व्यक्त होतं, अव्यक्त होतं, पण त्याच्या मागे जी काय आहे ते सगळं ब्रह्मच आहे. म्हणून त्या ब्रह्माला त्यांनी सहज अव्यक्त म्हटलेलं आहे. तर 2 खूप छान शब्द वापरले. आणि तिसरा शब्द म्हणजे समविषम. हे जग जे आहे ते समविषम आहे. सम कसं? कारण एकेका योनीमध्ये आपण जे म्हणतो ते सगळे प्राणी एका टाईपचे असतात, पण त्या टाईपमध्ये सुद्धा विषम असतात. प्रत्येक प्राणी वेगळा असतो. तर म्हणजे फारच सुंदर पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हे एक्सप्लेन केलं की अक्षर ब्रह्म म्हणजे काय. तर आता आणखी काय सांगायचं होतं बरं. आणि जे ब्रह्म आहे ते त्याच्याही पलीकडे आहे. म्हणजे नुसतंच व्यक्त आणि अव्यक्त होतं ते ब्रह्म नाही आहे, त्याच्याही पलीकडे. तर पुरुष हा जो शब्द आहे, पुरुष शब्दाचा एक अर्थ आहे पूरयती सर्वम इति पुरुषः. म्हणजे सगळ्या गोष्टींना, सगळ्याला भरून जे उरलेलं आहे तो म्हणजे पुरुष. तर म्हणूनच ब्रह्माला आपण पुरुष सुक्त आपण जे म्हणतो ते ब्रह्माच्या बाबतीतलं सुक्त आहे. आणि जेव्हा जेव्हा वेदामध्ये पुरुष हा शब्द वापरला जातो तो ब्रह्म या अर्थाने वापरला जातो. तिथे म्हणजे मेल फिमेल असं काही त्याच्यात अर्थ नाही आहे. तो सगळ्या विश्वाला जे भरून उरलेलं तत्व आहे त्याला पुरुष म्हणतात. ओके. ब्रह्म आणि चैतन्य एकच का? काय ते? हो, ब्रह्म म्हणजे आणि चैतन्य एकच. करेक्ट. ब्रह्म म्हणजे शुद्ध चैतन्य, आणि त्याच्यातलाच एक जो भाग आपल्यात असतो त्याला आपण आत्मा म्हणतो. ते पण चैतन्यच म्हणतात. कधी कधी आत्म्याला सुद्धा नुसतं चैतन्य म्हणतात. निलिमाताई, बोला. 75व्या ओवीचं ते अनादिसिद्ध म्हणजे ते नित्यसिद्ध तुम्ही म्हणताय, तो शब्द नित्यसिद्ध मी शोधतीये. नित्यसिद्ध 175 मध्ये शेवटी आहे. हो, अनादिसिद्ध. हा, अनादिसिद्ध इथे म्हटलंय. सॉरी, पण त्यांच्या मामांच्या याच्यामध्ये नित्यसिद्ध शब्द वापरले. नित्यसिद्ध म्हटलंय. ओके. पण अनादिसिद्ध त्यांनी जे म्हटलंय तोच. करेक्ट. मी इकडे बघत होते, इकडच्या ऐवजी. सॉरी. नाही, माऊलींचा शब्द आहे अनादिसिद्ध. वाचू ओव्या? हो, चालेल. तेथ समविषय मन दिसे काही, म्हणून भूते हे भाषण नाही. जेवी दुधची जाहलिया दही, नामरूप जाय. तेवी आकार लोपा सरिसे, जगाचे जग प्रणभ्रंशे.
परी जेथे जाहाले ते जैसे तैसेची असे. तई तया नाव सहज अव्यक्त आणि आकारा वेळी तेची व्यक्त. हे एकास्तव एक सुचित एरवी दोन्ही नाही. जैसे आटल्या रूपे आटले पण ते खोडी म्हणिपे. पुढती तो धनाकारू हारपे. जे वेळीस अलंकार होती. इथे दोन्ही जैशी होणे एकी साक्षीभूत सुवर्णे. तैसी व्यक्ताची कडसणे वस्तूंच्या ठाई. ते तरी व्यक्त ना अव्यक्त नित्य ना नाशवंत. या दोही भावा अतीत अनादि सिद्ध. हे जे विश्वाची होऊन असे परी विश्वपण नासिलेनी नासे. अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा. पाहे पा तरंग तरी होत जात. परी तेथ उदक ते अखंड असत. तेवी भूतभावी नाशिवंत अविनाशजे. नातरी आडतीये अलंकारी. नाटते कनक असे जयापरी. तेवी मरतीये जीवा करी अमरजे आहे. Very good. छान. तर आपण चला सायदान म्हणूया. इथपर्यंतच करतोय ना आज आपण. होय. हो हो इथपर्यंतच. छान झालं आज. सगळ्यांनी चांगलं वाचलं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो नियामच द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांचील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावेजी. ये धमणे श्री विश्वेश्वराओ होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती